नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकार विविध प्रकारच्या योजना राबवत असतं आणि याच योजनेअंतर्गत विधानसभेमध्ये जे काही विधेयक मांडलं गेलं आहे ते विधेयक आणि त्या विधेयकामध्ये योजनेचा तपशील जो आहे तो सांगण्यात आलेला आहे. कोणकोणत्या योजना ज्या आहेत ते ज्येष्ठ नागरिकांसाठी आता राबवण्यात येणार आहे हे सांगण्यात आलेलं आहे, हे मांडण्यात आलेलं आहे. आता या योजना नक्की कोणकोणत्या आहेत, कोणासाठी या योजना राहतील, काय नक्की यामध्ये सांगितलं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेणार आहे. तर व्हिडिओ नक्की आपला शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तुम्ही इथे पाहू शकता महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 5 यामध्ये प्रतिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानसभेत व महाराष्ट्र विधान परिषदेत सादर केलेली विधेयक आहे. यामध्ये खाली आल्यानंतर तुम्ही पाहू शकता की इथे सांगण्यात आलेलं आहे सन 2025 ते विधानसभा विधेयक क्रमांक 72 महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना राज्य शासनातर्फे सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत हे विधेयक आहे. या विधेयकास महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत अधिनियम 2025 असं म्हणायचं आहे. तो तात्काळ अंमलात येईल. आता यामध्ये पाहू शकता इथे थोडं खाली आल्यानंतर इथे सगळ्यात पहिल्यांदा व्याख्या दिलेली आहे. व्याख्या म्हणजे आता ज्येष्ठ नागरिक कोण आहे, तर इतरत्र काही असेल तरी ज्येष्ठ नागरिक म्हणजे महाराष्ट्रातील ज्या व्यक्तींचे पुरुष असो अथवा महिला असो वय 65 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक आहे अशी व्यक्ती आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्येष्ठ नागरिक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. इतर काही असो पण ज्येष्ठ नागरिक म्हणजे ज्यांचे वय हे 65 वर्ष आहे किंवा त्यापेक्षा अधिक आहे. त्यानंतर राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना राज्य शासन खालील सोयीसुविधा त्वरित उपलब्ध करून देईल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आता काय काय सोयीसुविधा आहेत त्या तिथे तुम्हाला समजून घ्यायच्या. ज्यामध्ये सगळ्यात पहिलं जर पाहिलं तर ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य म्हणून दर महिन्याला 7,000 रुपये मानधन जे आहे ते देण्यात येईल. दुसरं आहे ज्येष्ठ नागरिकांना आजारी झाल्यास त्यास 5 लाख रुपयापर्यंत शासकीय निमशासकीय रुग्णालयात मोफत आरोग्य सेवा मिळेल. 5 लाख रुपयापर्यंत शासकीय किंवा निमशासकीय रुग्णालयात मोफत आरोग्य सेवा हे मिळणार आहे. तिसरं आहे ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी, लक्षात ठेवा महाराष्ट्र दर्शन म्हणजे फिरण्यासाठी जे काही दर्शन स्थळं आहेत त्यांसाठी ते फिरण्यासाठी 15,000 रुपये अनुदान जे आहे ते देण्यात येणार आहे. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना वारस नसल्यास किंवा वारस त्यांचा सांभाळ करीत नसेल किंवा वारस सांभाळ नसेल करीत तर शासनातर्फे ज्येष्ठ नागरिकांना राहण्याची व जेवणाची इत्यादी सर्व व्यवस्था जे आहे ते करण्यात येईल. त्यानंतर पुढे ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारीचे निवारण करण्यासाठी टोल फ्री हेल्पलाईन नंबर काढण्यात येईल असं सुद्धा इथे सांगितलं आहे. या अशा प्रकारच्या 6 नवीन योजना ज्या आहेत ते राबवण्यात येतील असं सांगितलं आहे. हे विधेयक मांडण्यात आलेले आहे. या विधेयकास कोणी मांडलेलं आहे तर या विधेयकास डॉक्टर राहुल पाटील जे आमदार आहेत त्यांनी इथे मांडलेलं आहे प्रभारी सदस्य म्हणून. आता याच्यामध्ये जर अजून काही पाहिलं तर पाहू शकता तुम्ही कारण देण्यात आलेले आहे. तर इथं पहा, महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. काही ज्येष्ठ नागरिक निराधार अवस्थेत जीवन जगत आहेत. वृद्धापकाळात त्यांना विविध शारीरिक व्याधी जडलेल्या असतात. औषधोपचार घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात आणि त्यांना कोणी आर्थिक मदतही करत नाही. अशा परिस्थितीमध्ये 70 वर्षावरील वृद्धांसाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री आयुष्मान वय वंदना जी काही योजना आहे, रेल्वेतर्फे 60 व त्यावरील वर्ष वय असलेल्या महिलांना रेल्वे तिकिटात 50% आणि 65 वरील वय वर्ष असलेल्या पुरुषांना 50% असे तिकिटामध्ये सवलत दिलेली आहे. राज्य परिवहन महामंडळाने म्हणजे ST ज्येष्ठ महिला व पुरुषांना तिकिटेमध्ये 50% सवलत सुद्धा दिलेली आहे. आता जे काही ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची अट आहे वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळी आहे. प्रस्तावित योजनांसाठी कमीत कमी 65 वर्ष पूर्ण व त्यावरील वर्ष वयाची अट ठेवणे आवश्यक आहे. केंद्र व राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी आखलेल्या योजना अपुऱ्या आहेत आणि त्यामुळे शासनाने ज्येष्ठ नागरिकांना अधिक सोयी सवलती देण्यासाठी कायदेशीर तरतूद करणे हा विधेयकाचा मुख्य उद्देश आहे. म्हणून हे विधेयक प्रस्तावित करण्यात आलेलं आहे. हे विधेयक त्यामुळे मांडण्यात आलेलं आहे. आता
आणि हे जे काही विधेयक योजना मांडलेल्या आहेत, सोयीसुविधा आहेत, ते इथे पाहू शकता की राज्याचा जो काही निधी आहे, राज्याच्या निधीतून हे खर्च होण्याची शक्यता आहे. त्यानंतर हे समजेल आणि त्यानंतर अटी शर्ती येतील. मंजूर झाल्यानंतर, याला मंजुरी मिळाल्यानंतर एक्झॅक्ट अटी शर्ती कळतील. अटी शर्ती समजल्यानंतर याचा GR वगैरे येईल आणि GR आल्यानंतर ही योजना जी आहे ते चालू होतील. तर यामध्ये हे विधेयक आहे. यामध्ये जर काही योजना GR वगैरे अटी शर्ती आल्या तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवला जाईल. हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. ज्येष्ठ नागरिकांना सगळ्यांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.